नावात काय आहे म्हणतात, पण नावात सर्व काही असतं. कारण नाव हा पहिला संस्कार असतो ना. आपण म्हणतो ना, आपण पहिला संस्कार काय करतो तर नामकरण संस्कार म्हणतो. आता नाव जर असं तुम्ही दिलं आनंदी आनंदी, तर ती आनंदीच होणार. कारण तिच्या संस्कार काय होणार की तू आनंदी आहेस, तू आनंदी आहेस. यश, तू यशस्वी होणार, हा संस्कार होतो. सतत आपण तू यश यश म्हणतो, सुखदा असे शब्द आपण वापरतो, आनंद शब्द वापरतो. यांनी काय होतं माहिती आहे, त्या मुलांवर सतत आनंद आनंद हे त्यांच्या कानावर पडत असतं. म्हणून मी कित्येक वेळा बघितलं आहे की त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व होत असतं. म्हणजे मी किती वेळा बघितलं, आता रिसर्च केलेलं नाही मी, पण मला बऱ्याच वेळा आढळतं की नावाप्रमाणे माणसांवर एक संस्कार होत असतात आणि माणूस स्वतः घडत असतो, समजलं ना. म्हणून नावाला महत्त्व आहे. नाव तुम्ही जर दुर्योधन ठेवलं आणि अर्जुन ठेवलं आहे, दोन्हीमध्ये फरक आहे ना. त्यामुळे आपल्याला अर्जुन नाव ठेवलं तरच फायदा आहे, शूरवीर होईल, नाही तर दुर्योधन. म्हणून एक लक्षात ठेवायचं की नाव देताना मला जेव्हा मुलांचं नाव विचारतात तेव्हा मी नेहमी त्या नावातनं काय चांगलं होईल, पॉझिटिव्ह काय होईल याचा विचार करूनच मी देतो. नुसतं फॅशन म्हणून काय ती नाव देत नाही मी कधीच. मला विचारलं तर उगी सगळे विचारू नका. आता मी तुम्हाला हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, कानावंत, कसं द्यायचं नाव ते सांगितलेलं आहे, समजलं ना. तेव्हा हे नावात खूप महत्त्व आहे.